आज आपण बनवणार आहोत कोथिंबीरच्या वड्या आणि भारंग्याची भाजी। तर कोथिंबीरच्या वड्यासाठी लागणार आहे 1 चमचा तांदळाचे पीठ, मीठ, चटणी, लाल तिखट आणि हळद, 1 वाटी बेसनचे पीठ चाळून घेतलं आहे मी, आणि कोथिंबीर धुवून कापून चिरून धुवून घेतलेली आहे। यामध्ये आपण हे सर्व मिक्स करून घेऊया। तर हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे। चला मग पहिल्यांदा तांदळाचं पीठ टाकते, सगळीकडे पसरवून टाकायचं आहे। त्यानंतर चटणी, आपण जे घरात लाल तिखट वापरतो चटणी, ती टाकायची। त्यानंतर मीठ टाकायचं। त्यानंतर मी हे बेडगी मिरची घेतलेली आहे, लाल तिखट फक्त कलरसाठी घेतली, आणि हळद। आता हे सर्व व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून सगळीकडे एकसारखा पूर्ण मसाला लागेल त्याला। आणि बेसनचं पीठ राहिलं आहे तेही सुद्धा घालून घेऊया आपण, थोडं थोडं जसं लागेल तसं घालू, पण पूर्ण 1 वाटी लागणार आहे आपल्याला बेसनचं पीठ। तर हे बघा आपलं बॅटर तयार झालं आहे। तर मी त्याआधीच टोपात पाणी ठेवलं होतं गरम करायला, आणि त्यावर चाळण ठेवली होती। तर मी तुम्हाला दाखवते पाणी बघा, आणि त्याच्यावरती चाळण ठेवली, आणि ह्या चाळणीवरच ते मी बॅटर थापून घेणार आहे। हे बघा मी हे बॅटर कसं थापत आहे। हे सगळं बॅटर असं चाळणीमध्ये काढायचं आहे, आणि एकसारखं सगळीकडे पसरवायचं आहे। एक समान जेवढं पसरवलं तेवढ्या वड्या एकसारख्या होतील, जाड पातळ होणार नाहीत। आणि त्याच्यावर आपल्याला मोठं झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटासाठी या वाफेवर आपण शिजवून घेणार आहोत। तर 20 मिनिटं झाली आहेत, आपण बघूया। तर आता आपण याच्या वड्या करून तळून घेऊयात। तर बघा तळल्यानंतर या अशा छान खरपूस अशा लालसर भाजल्या आहेत मी। तर एकदा टेस्ट करून बघा नक्की। तर आपण दुसरी भाजी बघूया आता। भारंग्याची भाजी औषधी वनस्पती आहे। ती सर्दी, खोकला व दम्यावर अत्यंत गुणकारी आहे। सांधेदुखी, अंगदुखी, पाचन क्रिया सुधारते, ताप व संसर्गापासून संरक्षण करते, आणि रक्ताची शुद्धी सुद्धा करते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी भाजी धुवून कापून घेतलेली आहे, बारीक चिरून घेतलेली आहे। तर आता ही भाजी आपण कुकरमध्ये लावणार आहोत। तर मी सगळी भाजी कुकरमध्ये टाकत आहे, आणि त्यामध्ये 1 तांब्या पाणी घालत आहे, जेणेकरून त्या पाण्यात आपली भाजी चांगली काळ शिजेल। तर 2 शिट्ट्या करून घेऊया आपण याच्या आता। तर इथे मी बारीक मध्यम आकाराचा छोटा कांदा कापून घेतलेला आहे। तो असा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजला की त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं, आणि नंतर आपण 1 चमचा चटणी घालत आहोत त्यात। चटणीसुद्धा आपण तेलात परतून घ्यायची। चटणी परतली की लगेच आपण शिजलेली आपली भारंग्याची भाजी ती घालून घेऊया। भारंग्याची भाजी शिजल्यानंतर थंड करा, आणि त्याचं पूर्णपणे पाणी काढून घ्या, कारण पूर्ण पाणी यातलं नितळायचं आहे, जेणेकरून भाजी कडू लागणार नाही। तर ही छान अशी परतून घ्यायची, पिळल्यामुळे कडू लागत नाही भाजी। पूर्ण परतून झाल्यावर आपली भाजी तयार आहे। भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता।